सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा प्रत्यय आपल्याला सरकारी कार्यालयांमध्ये गेल्याच्या नंतर अगदी पावलोपावली येतो। मात्र त्याच सरकारचा एक विभाग सरकारी काम आणि रोज 4 तास अधिकचं काम करतोय। राज्यामधील फॉरेन्सिक लॅब्समध्ये प्रलंबित प्रकरणांचा बोजा पुढील 3 महिन्यांमध्ये कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नागपूरसह राज्यामधल्या प्रत्येक फॉरेन्सिक लॅबमध्ये रोज 4 तासांपर्यंत अतिरिक्त काम केलं जातं आहे। शिवाय दर शनिवारी सुद्धा काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सध्या सुरू झाली आहे। आपल्यासोबत फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेटचे डायरेक्टर डॉक्टर विजय ठाकरे आहेत। सर, आज नागपुरातली जी प्रयोगशाळा आहे ती अद्ययावत करण्यासाठी भूमिपूजन झालं। आम्ही पत्रकारिता करताना पाहत असतो, एखादी घटना घडते आणि फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला नाही असा आरडाओरडा होत राहतो। आता काय बदल होत आहे आणि भविष्यात होणार आहे? ज्या पद्धतीने आमच्या आता प्रयोगशाळा अद्ययावत होत आहे त्याच्यानुसार आमचं काम करण्याचं जे आहे ते वाढणार आहे, स्पीड वाढणार आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। महाराष्ट्र शासनाने मागच्या या 4-5 वर्षात आम्हाला बऱ्यापैकी आमच्या अपग्रेडेशनला महत्त्व दिलं आणि त्या अपग्रेडेशनमुळे रिपोर्ट्स लवकर निघण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ते निघणार सुद्धा आहात। संपूर्ण टीमने एक निर्णय घेतलेला आहे, रोज 4 तास जास्त काम करणे, शनिवारच्या दिवशी काम करणे। काय निर्णय तुमचा आणि तुमच्या टीमचा आहे? माझा पूर्ण स्टाफ 100% पेक्षा जास्त काम करतो, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी जर एखादं घोषणा दिली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तत्पर असायला पाहिजे आणि म्हणून आम्ही एक आवाहन केलं की आपण आता मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा ठरूया आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या याच्यानुसार आम्ही 4 तास जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातला माझा पूर्ण स्टाफ त्याच्यासाठी मी आवाहन केल्यावर रेडी झाला। माननीय महासंचालकांनी याची माहिती दिली आहे, त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि आज याची आम्ही सुरू केली 7 जुलैपासून। तर मला असं वाटतं की पुढच्या सप्टेंबरपर्यंत आम्ही जे आम्हाला 3 महिन्याचं टार्गेट मुख्यमंत्री महोदयांनी दिलं आहे ते आम्ही जवळपास पूर्ण करूया। रोज किती तास जास्त काम करतात कर्मचारी? 4 तास जास्त काम करणार आणि दर शनिवारची जी सुट्टी आहे त्याच्यामध्ये काम करणार? त्याच्यातही काम करणार संपूर्ण महाराष्ट्रात असं होणार? संपूर्ण महाराष्ट्रात। तर सर, ही जी पेंडेन्सी आजच्या तारखेला किती आहे संख्येमध्ये आणि पुढील सप्टेंबरपर्यंत कशी कमी होणार? आम्ही 1,30,000 आमची साधारणतः पेंडन्सी आहे सायबर सोडून आणि पुढच्या याच्यामध्ये दुप्पट जर प्रकरण 3 महिन्यात निघाले तर मला असं वाटतं आम्ही ती 1,30,000ची पेंडन्सी साधारणतः 70,000पर्यंत कमी करत नाही तिला पुढच्या 3 महिन्यात जे आम्हाला टार्गेट दिलं आहे। एक स्तुत्य उपक्रम जो आहे तो फॉरेन्सिक जे पूर्ण महाराष्ट्रातील लॅब्स आहेत तिथले कर्मचारी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे। नक्कीच इतर विभागांनी सुद्धा धडा घेण्याची गरज आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा,